बातमी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकमेव असा माळशिरस तालुका आहे। या माळशिरस तालुक्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून सुरू होणारं साखळी उपोषण हे नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झालेलं आहे। हे साखळी उपोषण 9 नोव्हेंबरपासून सोलापूर जिल्ह्यात एकमेव साखळी उपोषण मराठा आरक्षणासाठी सुरू आहे। या साखळी उपोषणाचा आज 9वा दिवस आहे आपण पाहताय आणि माळशिरस तालुक्यातील आनंदनगर असेल, चाकोरे असेल, कोंडबावे असेल या गावातील सकल मराठा समाज बांधव या साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि दिवाळीत सुद्धा हे साखळी उपोषण सुरू होतं। या समाज बांधवांच्या आपण आज या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आनंदनगर असेल, चाकोरे असेल, कोंडबावे असेल या गावातील सकल मराठा सर्व समाज बांधव या साखळी उपोषणात सहभागी आहेत का? हो आहेत। चाकोरे, कोंडबावे, आनंदनगर या गावचे सकल मराठा समाजाचे बांधव आज या ठिकाणी आम्ही सकाळी अगदी 10 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेलो आहे। या साखळी उपोषणाबाबत किंवा मराठा आरक्षणाबाबत आपण काय सांगू? मी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या बांधवांना एवढं सांगू इच्छितो की येणारा जे निवडणूक आहे त्याला आपण छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन एक ठरवायचं आहे की ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना आपण मतदान करायचं नाही। मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आरक्षण मिळेपर्यंत जे आरक्षणाला विरोध करतायत त्या सर्वांना आपण त्यांची जागा दाखवून द्यायची असं या ठिकाणी सांगितलं जाते। सरकारला जरांगे पाटलांनी 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे। या 24 डिसेंबरपर्यंत सरकार आरक्षण देईल का असं आपणास वाटतं का? दिलं तर ठीक, नाही दिलं तर 24 डिसेंबर नंतर जे जरांगे पाटील जे निर्णय घेतील ते आपल्या सकल मराठवाड्याला मान्य असेल आणि ती जे निर्णय देतील ते मान्य आम्ही पूर्णपणे पाळू असे आश्वासन देतो। सरकार 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या आक्रमणापुढे आरक्षण देईलच, नाही दिलं तर जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशाचं शिरसंवाद मानून त्या आदेशाचं पालन केलं जाईल असंही सांगितलं जाते। काही युवक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। या आरक्षणामध्ये इतर बहुजन समाजातील ओबीसी बांधव असतील तेही पुढे येत आहेत, त्यांचेही नेते मंडळी या आरक्षणाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत आहेत, परंतु सकल मराठा समाज बांधवातील जे काही नेते असतील ते पुढे येताना दिसत नाही। याबाबत आपण काय म्हणाल? काय आहे, आम्ही जनतेत वावरताना सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर बंधुत्वाने वागतो, पण काही नेते मंडळी असे आहेत की मंत्रिमंडळात बसलेले आहेत पण ते अशी आपल्या जातीला धरून कुठंतर राजकारण करतात, तरुणांची समाज दिशाभूल करतात, कुठंतर समाजात संविधानाची शपथ घेतली ती विसरून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। मी त्यांना असं आवाहन करतो की आपल्याला जर खरंच समाजाची तळमळ असेल, जनतेत तळमळ असेल, आपण जनतेतून निवडून आलो, आपण हजारो कोटींची संपत्ती आतापर्यंत आपण गोळा केली आहे, गंगाजळी केली आहे, तर तुम्हाला जर एवढं समाजाची प्रेम असेल कोणत्याही समाज नेत्याचं तर त्यांनी तो रीतसर राजीनामा द्यावा आणि आपली संपत्ती आपल्यातल्या गरजू समाजातील लोकांना आर्थिकदृष्ट्या असतील, कशात असतील ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्राध्यापक मीनाक्षी जगदाळे, यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। या मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका काय असेल? मराठा आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे। आपण काही कुणाचं आरक्षण किंवा कुणाचा हक्क आपण मागून त्यातलं आरक्षण आम्हाला द्या असं कधीही म्हणत नाही। जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे तेच आम्हाला द्या म्हणतोय। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सगळ्यांची भूमिका पहिल्यापासूनच ही आहे। आदरणीय खेडेकर साहेबांचं सुद्धा मत आहे की सर्वांनी ओबीसी मधून आम्हाला मराठा आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं होतं। कारण की कसं आहे, हे आपल्या हक्काचं आरक्षण आहे, हे आपल्याला शिक्षणासाठी किंवा आपल्या नोकरीसाठी जे मिळणारं आरक्षण आहे, जे गुणवत्तेनुसार आपल्याला मिळालं पाहिजे ते आपल्याला मिळत नाही। की कितीही गुणवत्ता असेल तर अगदी 60% वाला सुद्धा आपल्या पुढे जातोय आणि 90% वाले सुद्धा आपले मराठा मागं राहतात। तर हा अन्याय जो चालू आहे, असमतोल जो चालू आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि ही जी आहे ही आपल्या जातीची लढाई नाही तर ही आपल्या एक अस्मितेची लढाई आहे। त्यामुळं सगळ्यांनी गट तट पक्ष बाजूला सोडून आपल्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि हे जर नाही झालं तर हजारोंच्या संख्येनं तुम्ही मुंबईमध्ये काय होईल हे येणारा काळ ठरवल आणि हजारोंच्या संख्येनं महिला त्या ठिकाणी येणार हे मी तुम्हाला सांगू इच्छिते। कारण की 58 मूकमोर्चे तुम्ही काढलेले आहेत, त्यावेळी तुम्हाला कांठाळ्या बसलेल्या आहेत आणि मराठ्यांचा आवाज काय असतो हा 24 डिसेंबर नंतर तुम्ही बघा। मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले, मूक मोर्चे असून सुद्धा सरकारच्या कांठाळ्या बसल्या होत्या या त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। माळशिरस तालुक्यामध्ये महिलांचं साखळी उपोषणातला सहभाग हा महत्त्वाचा मानला जातोय। महिला या ठिकाणी हिरिरीने यामध्ये येत आहेत, यापुढेही महिला या साखळी उपोषणात अशाच पद्धतीने सहभागी राहणार आहेत का?
हो सगळ्या पूर्ण तालुक्यातल्या महिला सगळ्या येणार आहेत ह्याच्यात हां आणि भरपूर येणार आहेत महिला आणि आल्याच पाहिजेत. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहील आणि महिलाही मोठ्या प्रमाणात या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं बोललं जातं. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये तेवढ्याच तत्परतेनं सहभागी आहेत असंही महिलांचं या ठिकाणी म्हणणं आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असा तालुका आहे की या तालुक्यामध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सलग सुरू आहे आणि या साखळी उपोषणाचा आज 9वा दिवस आहे. कॅमेरामन विकास जाधवसह मी निनाद पाटील, वेळापूर.